केशवराज महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे आहे चांगेफळ खुर्द गाव. गेल्या 8 दिवसापासून हे गाव एक तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला आलं आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा ह्या गावात केशवराज महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी झाली. मार्गशीर्ष शुद्ध 2 मंगळवार या दिवशी गावामध्ये आबालवृद्ध आणि सर्वच समाज क्षेत्रातील नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. मागील 8 दिवसापासून मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाची सांगता झाली आणि आज गावातून गल्लीबोळातून उत्साहात वातावरणात केशवराज महाराज यांच्या पालखीचा सोहळा संपन्न झाला. संग्रामपूर तालुक्यातील संग्रामपूर, तामगाव, सुदाना, वकाना, चांगेफळ या पंचक्रोशीतील अनेक भजनी मंडळं या सोहळ्याला हजर होते. वरवड बकाल, वळगाववान, एकलारा आदी गावातून सुद्धा ढोलाची भजन वाजवणारी मंडळी या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होती. एकंदरीत आजच्या दिवशी चांगेफळ खुर्द हे गाव श्री क्षेत्र चांगेफळ म्हणून ओळखलं गेलं. केशवराज महाराज यांचं या ठिकाणी अनेक वर्षापूर्वीचं आगमन आहे. आगमन झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी अनेक चमत्कार गावकऱ्यांना दिले आणि त्यावेळेस त्यांना तिथं संतत्व प्राप्त झालं. आणि दरवर्षी आजच्या दिवशी मार्गशीर्ष शुद्ध 2 या दिवशी गावामध्ये हा उत्सव हे गावकरी आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या उत्साहाने साजरे करतात. आबालवृद्धापासून तरुणांपासून तर लहान थोर भाविक हे सुद्धा या गावाच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होतात. एकंदरीत या गावामध्ये आज अक्षरशः दिवाळी साजरी झाली. सामान्यपणे या गावच्या मुली ह्या भाऊबीजला भावाला ओवाळायला येत नाहीत. त्या या दिवसाच्या निमित्तानं भाऊबीज आणि दिवाळी साजरी गावात करतात असं सांगितले जाते. त्यामुळे एकंदरीत या गावामध्ये आजच्या दिवशी अक्षरशः साधू संत येती घरा तो जी दिवाळी दसरा असं म्हटल्यास वावगं होणार नाही. केशवराव महाराज हे घोड्यावरून फिरत असत अशी आख्यायिका सांगितली जाते आणि त्यामुळे आजच्या या गावातील फेरीत किंवा या दिंडीमध्ये 2 अश्व या ठिकाणी आरूढ झालेले होते. ते सुद्धा या गावातील मिरवणुकीत उत्साहानं सहभागी झाले होते. ठिकठिकाणी या अश्वांचं पूजन गावातील सुवासिनींनी केलं. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या आणि सडा सारवण करून या गावामध्ये आज खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी झाली. रस्त्याच्या दुतर्फा पंचक्रोशीतील सर्व गावकरी, भजनी मंडळी यांची एकच मांदियाळी दिसत होती. मोठ्या संख्येनं महिला, तरुण आणि समस्त गावकरी आणि या परिसरातील तमाम सर्व शेतकरी आणि भजनी मंडळं हे या गावच्या या पुण्यतिथीचं खरं वैशिष्ट्य होतं. महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती, भजनी मंडळाची उपस्थिती या ठिकाणचं एक वैशिष्ट्य होतं. आठवडाभर केशवराज महाराज यांच्या मंदिरात महाशिवपुराण कथा त्याचं वाचन झालं आणि त्यामुळे
आजच्या दिवशी महाशिवा पुराण कथेच्या ची मिरवणूक ही सुद्धा याचं आकर्षण होतं. गावातील लहान सहान आणि इतरांमध्ये असा समज आहे की महाराजांची आपला स्पर्श होणं हा गरजेचा आहे. त्यांची पालखी आपल्या लहान पाल्याच्या अंगावरून जर गेली तर त्यामुळे चांगली दुआ आम्हाला मिळते असं या ठिकाणी सांगितलं जाते. शेवटी काल्याचं कीर्तन काळे महाराज यांच्या हस्ते झालं आणि काळे महाराजांनी काल्याच्या कीर्तनातून संतोपदेश उपस्थित हजारो भाविकांना केला. त्यानंतर हजारो महिला पुरुष यांच्या उपस्थितीत दहीहंडी फोडण्यात आली आणि या दहीहंडीचा प्रसाद हजारो भाविकांनी घेतला. गोपालकाला गोड झाला, गोपालाने गोड केला आणि गोपालकाला या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये संतांच्या सानिध्यात संपन्न झाला. यानंतर आजच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं 6 ते 7 क्विंटल गव्हाच्या पोळ्या, वरण, वांग्याची भाजी, भात आणि वरणावर साजूक तूप अशा पद्धतीचा प्रसाद हा उपस्थित हजारो स्त्री, पुरुष, महिला, आबालवृद्धांनी घेतला. एकंदरीत आजच्या या कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणात उत्साह या गावात दिसून आलेला आहे. सांगेफळ या गावामध्ये सालाबादप्रमाणे यावेळीसुद्धा केशवराज महाराज यांची पुण्यतिथी साजरी होत आहे. गावातील प्रमुख रस्त्याने अत्यंत उत्साहामध्ये आणि एका वेगळ्या वातावरणामध्ये आज या गावामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. केशवराज महाराजांची पुण्यतिथी आज या शिवारात साजरी होत असताना केशवराव महाराजांची पार्श्वभूमी किंवा केशवराव महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी म्हणून आपल्यात या गावचीच काही ज्येष्ठ मंडळी माझ्यासोबत आहे. मी भाऊंना विचारतो की केशवराव महाराजांबद्दल आपल्याला काय सांगता येईल? केशवराव महाराजबद्दल एवढं सांगू शकतो की महाराज इथं कसे आले, कुठून आले हे कोणाला माहीत नाही. बरं. नंतर अगोदर हे दुसऱ्या शेतात राहत होते. बरं. त्या शेतात बरेचसे वर्ष काढले, 50-60 वर्ष तरी काढले. नंतर तिथं काही दिवस राहिल्यानंतर ते इथं आले. बरं. तो मला एक माली समाजाच्या माणसाचा होता. त्या माणसाने याला आमंत्रित केलं, जेवण द्यासाठी आमंत्रित केलं. मग पेरण्या पाण्याचे दिवस असल्यामुळे ते आठवण बोलले. त्यांनी या माणसाला जेवण देऊ शकले नाही त्या दिवशी. बरं. मग त्यांच्याजवळ एक गाय होती महाराजांजवळ. त्या गाईचं नाव एकादशी म्हणून होतं. बरं. मग महाराजाला जेवण आलं नाही म्हणून गाईनं चारा खाल्ला नाही. बरं. पहिलं वैशिष्ट्य मोठं हे. पण महाराज कुठून आले, कोण आहेत, कुठचे आहेत हे कोणाला माहीत नव्हतं या गावात. किती वर्षाचा अगोदरचा इतिहास आहे हा? जवळपास 250 वर्ष झाले. 250-300 वर्ष. 250 वर्ष झाले. 250च्या पहिल्याच अशी हे आपल्या आजोबा पंजोबा सांगत आले म्हणून आपल्याला माहीत. बरोबर. त्याच्यात अजून त्यांचा एखादा दैवी चमत्कार काही सांगता येईल का कुणाला? दैवी चमत्कार बरेचसे आहेत. सांगा एखादा. पहिला चमत्कार हा की त्यांना आमंत्रित केल्यानंतर त्यांच्याजवळ जे गाय होती ती चारा खात नव्हती. समजा त्या माणसाला जेवण दिलं नाही तर ते गाय बी चारा खायची नाही. हा पहिला चमत्कार. दुसरा चमत्कार ते ठिकाण सोडून इथं आले. बरं. इथं वास्तव्याला काही दिवस राहिले, त्यांनी कुटी बांधली. जवळपास हे अठी बगीचा तयार केला, फुल झाडं लावले, त्याच्यात काही गांजाचे झाडं लावले. ते गांजा वळत होते. बरं. त्या काळात ते गांजा वळत होते.
काळ मोठा अतिशय खराब काळ होता. लोक भेट हो हो पोलिसांना भेट अधिकाऱ्याला भेट त्या काळात त्या वास्तव्यात ते इथं राहिले. काही समाजकंटक लोकांना त्यांना पकडून द्यायचा विचार केला. बरं. त्यानंतर मग पोलीस आले इथं त्या चौकशी केली. चौकशी करत असताना इथं गांजाची झाडं होते पण अधिकारी आल्यानंतर ते पूर्ण झाडं झेंडवायचे झाले. बरं. महाराजांना अशा पद्धतीची माहिती झाली. हा महाराजला माहीत पडलं की बा पोलीस येऊन राहिले. मग महाराज त्या कारणास्तव महाराजचा काय चमत्कार असेल तो त्यांचा त्याला ना माहीत. अधिकारी येताबरोबर ते सर्व झाडं झेंडूचे झाले. बरं. मग त्याच्यानंतर इथं त्यांनी एक कुटी बांधली. कुटीत राहत होते काही दिवस. मग त्याच्यानंतर पुढचे चमत्कार या गावात बरेचसे चमत्कार केले. इथे समाधी झाल्यानंतर हे वास्तव्य पहिलं जिवंतपणीचे काही चमत्कार आहेत. हे जिवंतपणी त्यानंतर त्यांचे समाधी इथंच आहे. त्याच्यानंतर समाधी झाली. म्हणजे हे जे मंदिर आहे हे समाधी स्थळ आहे. हे समाधी स्थळ. मग ते समाधी झाली त्यावेळेस या गावची लोकसंख्या जवळपास 50-60 लोक किंवा 100 लोक. बरं. या गावची लोकसंख्या त्यावेळेस 6 पायल्या आणायला लागल्या गावाला फक्त. बरं. 6 पायल्या पूर्ण गाव जेवण करे. 6 पायल्या आणायला तेव्हापासून हे चालू आहे. बरं. त्याच्या पुढचे चमत्कार असे आहेत काही दिवसानं ते गेल्यानंतर या गावाला मध्यरात्री ते घोडा घेऊन हिंडत. बरं. अशी म्हणजे फेरी मारायची. हा फेरी मारायची चर्चा नाही आहे. बऱ्याचशा दैवी लोकांना दिसले. बरं. हे प्रत्यक्ष लोकांना आपल्याला समजा सांगेल की बा हे हिंडत ज्याच्या तकदीरात त्याला दिसत. म्हणजे संन्यस्त व्यक्ती होते ते. संन्यासी. नंतर मग त्याच्या पुढे काही दिवसानं हे चालत इथपर्यंत आला. आता त्याच्या मधात काही चमत्कार घडले. एक मुलगा या विहिरीत पडला. बरं. बाजूच्या विहिरी. 6 महिन्याचा बाळ होतो. खेळत गेलो विहिरीत पडलं. शेतातून बाहेरून लोक पळत येऊन त्याला काढलं. पोरगा ओला झाला नव्हता. केसही ओले झाले नव्हते मुलाचे. बरं. आणि मूल 6 महिन्यात. त्याच्यानंतर आमचे काका दमाची शिकायत असल्यानं जास्त आजार सहन होत नव्हता. त्यांनी उडी मारली विहिरीत आत्महत्या करायसाठी. तर त्याचं सांगणं होतं बा मला कोणातरी पकडलं. बरं. आणि ते निघले मग यशस्वी म्हणजे ते मग पायपाल धरून असे राहिले. मग आम्ही विचारलं वर काढल्यावर बा तुम्ही मग आता वाचले कसे. तर ते म्हणून मला कोणातरी पकडून ठेवलं. बरं. हा दुसरा चमत्कार. तिसरा चमत्कार इथंच एक मोठी लाईन आहे. बरं. या लाईनवर एक वायरमन काम करत होता. प्रायव्हेट वायरमन. तो या काम करायला गेला त्या खांब्यावर. त्याने सांगितलं बा वायरमनला तुम्ही हे लाईन बंद करा. वायरमनने सांगितलं मी लाईन बंद करतो तुम्ही जा. बरं. तो माणूस बिनधास्तवर असला. अक्षरशः पूर्ण पेटला. बरं. पूर्ण पेटला. कपडे जळून पडले अंगातले. मोबाईल होता खिशात. मोबाईलचं पाणी झालं. बरं. तो माणूस त्या तानानं खाली पडला. म्हणजे आला असा चिटकून आला ताना पण मरण पावला नाही. आपण सुद्धा बऱ्याचशा अनुभव आपल्याला आहेत किंवा आपण या गावाची कायम नागरिक आहात. आपल्याला काय एखादा अनुभव सांगता येईल? अनुभव असा आहे की जर तुम्ही महाराजावर श्रद्धा ठेवून जर कोणतं काम केलं तर त्या कामात तुम्हाला अपयश येत नाही. बरं. केशवराज महाराज हे आमच्या गावचं आराध्य दैवत आहे. ग्रामदैवत आहे. ग्रामदैवत आहे. ग्रामदैवतापेक्षा आराध्य दैवत म्हटलं चालते. म्हणजे स्वतःसाठी मानलेलं दैवत ग्रामदैवत आहेच. त्याच्यामुळे या गावाच्या पूर्ण लोकांची निष्ठा श्रद्धा हे केशवराज महाराजवर आहे. कारण कोणतंही काम करत असताना या गावातला कोणताही व्यक्ती महाराजाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढील कोणतंही काम करत नाही. अशी इथली श्रद्धा आहे म्हणजे ते काम परिपूर्णच होते. बरोबर. असं आहे की पावसाळ्याचे दिवस होते. बरं. त्यावेळेस सामूहिक विवाहाचा सोहळा होता मंदिरावर याच ठिकाणी. एवढा पाऊस आणि हवा चालू झाला. चिंचीच्या बाजूला जवळपास 1000 ते 2000 पुरुष स्त्री. चिंचीचे वगैरे झाडं होते खूप मोठे. आणि काही बाकीचे लोक हॉटेलमध्ये बसलेले होते. तर संतांची कृपा. बरोबर. थोडी फार एकाला बी इजा झालेली नाही. बरं. हे संतांचा चमत्कार. दादाभाऊ मध्यंतरी एक मोठा अपघात या भागात झाला होता. एस टीचा काही अपघात झाला होता. त्यावेळेसची अशी आम्ही ऐकून आहे की त्यावेळेस ती जी एस टी आहे ती डायरेक्ट एका हॉटेलमध्ये गेली. पण एस टीतल्या लोकांना काही झाली नाही आणि कुणालाही काही झाले नाही. त्याबद्दल काय सांगते?
ती तर महाराजाचीच कृपा होती. बरं. कारण भंडारचा दिवस होता हां आणि ती एस टी काही भरधाव वेगात नव्हती, हां. होती मध्यम वेगात. एक गाडा बाजूला उभं होतं. हां. एक चाक त्या गाड्याहून गेलं, एस टीचं. एस टीचं चाक त्या गाड्याच्या अर्ध्यामधून गेलं. बैल फिरला, हां. माणूस गाड्याच्या बाजूनं होता. हां. त्याला थोडासा मार लागला होता त्याने, पण इथं स्पॉटवर मेला नाही. आणि कोणालाही धक्का न लागता ती एस टी अचानक, तिचं काहीच तुटलेलं नव्हतं, ते तोडलेलं दाखवलं गेलं त्या ड्रायव्हरला वाचासाठी. पण तिचं काही न तुटता ॲटोमॅटिक ते टर्न झाली आणि ज्या हॉटेलीत कोणीच बसलेलं नव्हतं अशा हॉटेलमध्ये ती घुसली आणि अटकली, थांबली. म्हणजे कुणालाही इजा झाली. इजा झाली नाही. हाच म्हणजे आता आमच्या काळातला चमत्कार. बरोबर. एकंदरीत काय तर या गावकऱ्यांचं आणि तमाम हे जे वयोवृद्ध मंडळी आहे यांचं हेच म्हणणं आहे की हे आमचं ग्रामदैवत आहे, आद्यदैवत आहे, श्रद्धास्थान आहे. आणि त्यामुळे सातत्यानं गेल्या काही वर्षापासून म्हणजे यांनी जे सांगितलेला जो इतिहास आहे हा जवळपास 250 ते 300 वर्षाचा इतिहास आहे. त्यामुळे तेव्हापासून तरी आजपर्यंत अनेक असे चांगले चांगले अनुभव या गावकऱ्यांना. अजून काय सांगता येईल? याचं खास भंडाराचं वैशिष्ट्य असं आहे की भाऊबीज असते. बरं. भाऊबीजेला पूर्ण मुली येतात. हां हां. पण आमच्या गावच्या ज्या मुली आहेत हां हां. त्या भाऊबीजला न येता त्यांची एवढी श्रद्धा आहे हां की त्याच भंडाऱ्यावर येतात. हां म्हणजे भाऊबीज ते टाळून या निमित्तानं आले म्हणजे दर्शनी होते आणि भाऊबीज होती. म्हणजे श्रद्धेपोटी आज येतात त्या, भाऊबीजला येत नाही. बरं बरं बरं. म्हणजे महाराजाचं दर्शनी होते हो हो आणि भाऊबीजी होते. हो हो. म्हणजे म्हणजे अशी श्रद्धा आहे की तिचं मूल्यमापन नाही होऊ शकत. निश्चितच एक प्रचंड श्रद्धा या ठिकाणच्या तमाम महिला, तरुण आणि अबालवृद्धांची या ठिकाणी असल्यामुळे निश्चितच या ठिकाणाचं सातत्यानं सांगितलं गेलं की 6-7 पायल्यावर चालणारा हा गावकऱ्याचा भंडारा आज 6 ते 7 पोत्यापर्यंतचा भंडारा होते. जवळपास 5 ते 6 हजार लोक आज या ठिकाणी तीर्थप्रसाद घेऊन जातात आणि स्वतःला धन्य समजतात. कॅमेरामॅन सुरेश परला, दातार, साक्षीदार न्यूज, संग्रामपूर, बुलढाणा.